आजची परिस्थिती पाहता एवढंच सांगतो, जिल्हा पालथा घातला आणि जिल्ह्याने ठरवलंय की माझ्या विरोधात जो आहे त्याला पालथा घालायचा. आता आज उदयनराजे मतदान करण्यासाठी बाहेर पडतायत. आपल्या सोबत उदयनराजे आहेत. महाराज काय सांगाल? आता आज वेगळाच मुहूर्त काढलाय 7:07 काय सांगाल? माझा नंबर 7. कधी कधी वाटत मटका लागेल, म्हटलं बघू आता काय मटका लागतोय काय म्हणून चाललंय आपण. आणि तुम्ही लोक भेटला निश्चित मटका लागणार. मी लॉटरीवरती हे नाही, मी ह्याच्यावरती अवलंबून राहतो. आणि हे म्हणजे काय, म्हणजे जनता ज्यावेळेस सांगते त्यावेळेस मी करतो. महाराज आता काय वाटतं की आज शेवटचा दिवस आहे, मतदानाची आता थोड्या वेळा सुरुवात होईल. एकूण परिस्थिती बघून काय वाटतं? तुम्ही गेल्या 15 दिवसापासून संपूर्ण जिल्हा पालथा घातला. आजची परिस्थिती काय वाटते? आजची परिस्थिती पाहता एवढंच सांगतो, जिल्हा पालथा घातला आणि जिल्ह्याने ठरवलंय की माझ्या विरोधात जो आहे त्याला पालथा घालायचा. स्वतः शरद पवारांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केल्याचं मानलं जातंय. गेल्या बऱ्याच दिवसापासून सभा खूप मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. झाले पालथे, आम्ही झालो बोलते. थोडं रामदास आठवलेंबद्दल काल बोलत होतो, सगळ्यांचे आभार मानले, तर मग काव्य थोडं येणारच. लोकांना काय मतदानाबद्दल आवाहन करायला आज? मी एवढंच आवाहन करेन की मतदानला जावा. मला निवडून देण्यापेक्षा आज तुमच्या कुटुंबातले जे तरुण आहेत त्यांच्या भवितव्य तुम्ही बघितलं पाहिजे. कारण त्यावेळेस काय होतं की एखादा चुकीचा निर्णय झाला आणि विकासाच्या विरोधात गेला, तर मग होतं काय की मग त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबाच्या प्रत्येकाच्या ह्याच्यात, माझ्या मुलं कोणाचे होतच ना. उदयनराजेंनी आज लोकांना मतदानाला जायचं आवाहन केलेलं आहे आणि विजय हा माझाच असेल अशा प्रकारे उदयनराजेंनी त्यांचा आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.